अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये। 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट। आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड। नरेंद्र दराडेजी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महायुतीच्या जागा वाटपमध्ये ही जागा शिवसेनेला मिळाली आणि महायुतीच्या सर्व नेते मंडळी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। त्यांनी जरी भाजपच्या उमेदवारांनी जरी अर्ज भरलेला आहे, परंतु AB फॉर्म हा महायुती म्हणून शिवसेनेला दिलेला आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार हे आदरणीय नरेंद्र दराडे साहेबच असतील। काल सायंकाळपर्यंत महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला सुटणार, कोण उमेदवार याचे निर्णय झालेले नव्हते। मला वाटतं की काल सायंकाळी हे निर्णय झालेले आहेत आणि महायुतीचे आम्ही सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी जेवढ्या 17 जागा आहेत राज्यामध्ये 17च्या 17 उमेदवार महायुतीचे निवडून येण्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी काम करू। माननीय भुजबळ साहेबांशी पण संवाद झालेला आहे। भुजबळ साहेब या क्षणाला मुंबईमध्ये आहेत। मला वाटतं की राष्ट्रवादीचे माननीय पक्षाचे नेते रणजितजी ठाकरे इथे उपस्थित आहेत। मी आपल्या माहितीकरता तेच सांगितलं की कालपर्यंत महायुतीची कोणती जागा कोणाला सुटणार हे वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी जागा वाटपच्या संदर्भातल्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केलंय आणि त्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आता त्याची अंमलबजावणी महायुती म्हणून होते आहे। मला वाटतं की अंबादास दानवे साहेबांनी त्यांच्या गटाला, त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीने काय डॉमिनेट केलंय याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। आमचं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, चर्चा होते, त्याच्यातनं तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय करतात आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही त्याची अंमलबजावणी करतो। परंतु जेव्हा पक्ष एकदा चर्चा विनिमय करून निर्णय करतो तर त्याचं पालन करणं एक कार्यकर्ता म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। माननीय गिरीश भाऊ या क्षणाला जसं आपण इकडे अर्ज दाखल करतो आहोत तसं ते जळगावमध्ये अर्ज दाखल करत आहेत। कालपासून आम्ही संपर्कात आहोत। जळगाववरचा अर्ज दाखल करून नाशिकपर्यंत पोहोचणं याला वेळ लागतो आणि म्हणून त्यांचं सर्वांचं अनुमोदन आहे। NCI न्यूजसाठी रोहन धानी, नाशिक।